एजू मराठी चॅनलच्या व्ह्यूवर्सना सप्रेम नमस्कार. एजू मराठी प्रस्तुत YCMOU अभ्यासक्रम दर्शन या स्पेशल व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष असं स्वागत. आजचा पहिला एपिसोड आपण आज सुरू करत आहोत आणि त्यामध्ये जसं आपल्या चॅनलतर्फे आपणास सांगण्यात आलं होतं की आपण संपूर्ण YCMOचे जितके पण अभ्यासक्रम आहेत जे अत्यंत आपणासाठी गरजेचे आहे, या प्रत्येक अभ्यासक्रमाची डिटेल अशी माहिती आपल्या या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण देणार आहोत. त्यामध्ये पात्रता काय असते, फीस किती लागणार आहे, त्याचप्रमाणे स्टडी सेंटर्स कसे शोधायचे, ते कुठे आहेत, कोणते स्टडी सेंटर कशा पद्धतीने कार्य करतात, त्याचप्रमाणे तुमचे काही प्रश्न असतील जे कमेंट सेक्शनमध्ये असतात त्यांचे देखील संपूर्ण उत्तरे देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलमार्फत नक्की केला जाईल. त्यामुळे चला तर आजचा पहिला व्हिडिओ जो आपल्या ह्या व्हिडिओ सिरीजमधला आहे हा आपल्याला सुरू करायचा आहे. परंतु तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूब शॉर्ट्सला बघत असाल तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा जो आपला पहिल्या पहिला विषय आहे तो म्हणजे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेची सद्यस्थिती काय आहे. मागे आपण काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये YCMOU तर्फेच सांगण्यात आलं होतं की प्रवेश प्रक्रिया ही 1 जूनपासून सुरू होणार आहे. परंतु सध्याची काय परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती प्रवेश सुरू झालेत की नाही, त्याचप्रमाणे नेमके कोणते नवीन अभ्यासक्रम आले, कोणते नवीन स्टडी सेंटर्स आलेत, हे सगळं आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यामुळे असेच व्हिडिओ या व्हिडिओ सिरीजमध्ये येत राहणार आहेत. त्यामुळे नक्कीच आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व YCMO संदर्भातली कोणतीही माहिती लागत असेल तर ती आपल्या चॅनलवर सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व ह्या व्हिडिओ सिरीजचा नक्कीच आपल्याला खूप सारा असा फायदा होणार आहे. विविध अभ्यासक्रम जितके पण अभ्यासक्रम आहे त्या प्रत्येक अभ्यासक्रमावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. कोणतीच गडबड नाही, काही नाही. प्रत्येक एका एपिसोडला एक अभ्यासक्रम अशा पद्धतीने जाणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या विषयाला की आजची 2025-26 ह्या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश प्रक्रियेची सद्यस्थिती काय आहे. आज ज्यावेळी आपण व्हिडिओ बनवतो आहोत किंवा हा व्हिडिओ प्रकाशित होत आहे त्यावेळेस सद्यस्थिती काय आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना वेबसाईटला भेट दिल्यानंतर नेमकं कशा पद्धतीने ॲडमिशन्स घ्यायचे, कुठे हे करायचं हे लक्षात येत नाही. त्यामुळं आता आपण तुमच्या समोर आता व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टी बघणार आहोत की नक्की चेक कसं करायचं आणि सध्या आजची काय स्थिती आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर आता याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होतील. तुम्ही वेबसाईटला कसं भेट द्यायचं हे सुद्धा तुम्हाला कळेल आणि आजची काय स्थिती आहे हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या अंती समजणार आहे. बघा, गुगलवर कोणत्याही क्रोम ब्राउझरला किंवा फायरफॉक्स असेल कोणतंही असेल त्या ठिकाणी आपण YCMOU अशा पद्धतीने टाईप केल्यास आपल्याला या ठिकाणी पहिलीच एक इमेज दिसते, ती डिजिटल युनिव्हर्सिटीची. अशा पद्धतीने या ठिकाणी जर आपण गेलो तर त्या ठिकाणी बघा ॲडमिशन संदर्भातला एक टॅब आपल्याला वरच्या पट्टीमध्ये दिसतो, तो आपण क्लिक करायचा आहे. तिथे लगेच आपल्याला समोर येईल की जून 2025 ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी जी काही प्रोसेस आहे त्यासाठी येथे क्लिक करा. तर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर खाली काही दूरध्वनी क्रमांक देखील आपल्याला दिलेले आहेत. त्याचप्रमाणे सूचनापत्र म्हणजेच प्रवेशासंदर्भातलं जे सूचनापत्र आहे ते या ठिकाणी कमिंग सून असं दिसत आहे. त्याचमुळे याद्वारे आपण सांगू शकतो. त्याचप्रमाणे इथं जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी क्लिक होत नाही आहे. याचाच अर्थ अद्याप ह्या वर्षीच्या प्रवेश प्रक्रिया किंवा त्याचा जो ऑनलाईन पोर्टल आहे तो अद्यापही सुरू झालेला नाही. जरी 1 तारीख युनिव्हर्सिटीमार्फत देण्यात आली होती मात्र ते अद्यापही पोर्टल सुरू झालेलं नाही. कदाचित स्टडी सेंटर्समध्ये वाढ किंवा कमी जास्तपणा हा दरवर्षी होत असतो, ते करण्याचं काम सुरू असेल किंवा जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 14 नवीन अभ्यासक्रमांचा समावेश या ठिकाणी होणार आहे. तर त्या अभ्यासक्रमासंदर्भातली देखील
कदाचित त्या पद्धतीच्या गोष्टी सुरू असतील. त्यामुळे लवकरच याबाबतची अपडेट आपल्याला येईल. जशी अपडेट येईल ती पहिले आपल्या चॅनलवर येईल आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. नवीन कोणते अभ्यासक्रम आलेत, स्टडी सेंटर्स कोणते आलेत, प्रवेश कसा घ्यायचा, कोणत्या प्रवेशासाठी काय निकष आहेत, पात्रता कोणती लागते, या सगळ्या गोष्टी किंवा फीस किती आहे, या सगळ्या गोष्टी आपण या संपूर्ण व्हिडिओ सिरीजमध्ये बघत आहोत. त्यामुळे हा जो आजचा पहिला भाग होता हा तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काय अपेक्षा आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि ह्या व्हिडिओ सिरीजसाठी आपण सगळ्यांनी आता सज्ज व्हायचं आहे. आणि त्याचप्रमाणे ही व्हिडिओ सिरीज किंवा आपल्या चॅनलची लिंक ही सर्वांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवायची आहे, जेणेकरून सर्वांना आजच्या स्थितीचे मी तुम्हाला आजही अपडेट देऊ शकतो की कोणत्या परीक्षेसाठी किती फीस आहे, परंतु ते मागच्या वर्षीच्या प्रॉस्पेक्टनुसार असणार. ते आपल्याला मात्र करायचे नाही. ज्यावेळी याच्यावर प्रकाशित येईल, नवीन प्रॉस्पेक्ट्स येतील या वर्षीचे, त्यानुसारच आपण सर्व माहिती ऑथेंटिक अशी माहिती देणार आहोत. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. YCMOU संदर्भातली आपली स्पेशल व्हिडिओ सिरीज आपण आजपासून सुरू करत आहोत. त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.